आता हे दुसरं उदाहरण बघा. ही रेषा एम आणि रेषा एन ह्या समांतर आहेत आणि यांना ह्या एल या छेदिकेने छेदलेलं आहे. तर इथे आहे, त्यामुळे जे कोन तयार झालेले आहेत त्यांना इथे इंग्रजी आद्याक्षरांनी इथे ते दाखवलेले आहेत. मग आता त्यामध्ये मापकोन बी जो आहे हा तो किती सांगितला त्यांनी 1+15 आणि मापकोन ई हा सांगितलेला आहे 2x+15. मग आता त्यांनी एक्सची आपल्याला व्हॅल्यू शोधायला सांगितलेली आहे. मग आता हा मापकोन बी आणि हा मापकोन एफ हे काय आहेत? संगत कोन आहेत. मग त्याचप्रमाणे मापकोन एफ बरोबर मापकोन बी बरोबर मग ते किती येणार? संगत कोन म्हणून 1+15 येणार. मग आता मापकोन एफ अधिक मापकोन ई हे काय आहेत? लगतचे कोन आहेत, लिनियर अँगल लिनियर पेअर आहेत. त्यामुळे यांचं माप किती असणार आहे? 180 अंश असणार आहे, कारण ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते एकमेकांचे लगतचे कोन असतात. मग यामध्ये आता आपण काय करायचं की या किमती ज्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत? यांची बेरीज करायची आहे. 1+15 म्हणजे हा मापकोन एफ घेतला आपण आणि 2x+15 हे यांची बेरीज बरोबर किती येते? 180 अंश. म्हणून मग आता हे x अधिक 2x हे किती झालं? 3x आणि 15 किती झालं? 30 बरोबर 180 अंश. मग आता आपल्याला हे 30 जे आहेत ते काय करायचं? 180 मधनं वजा करायचे. म्हणून 3x बरोबर 180 वजा 30 बरोबर 150. म्हणून आता ह्या एक्सची किंमत काढायची, म्हणून ह्या 3नी काय करायचं? ह्या 150ला छेद द्यायचा, म्हणून x बरोबर 50. हे मला समजले की ज्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले की कोणांच्या जोड्या तयार होतात. त्यामध्ये संगत कोन हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोन पण एकरूप असतात आणि आंतरकोन हे पूरक असतात. सराव संच 2.2